आहे. मी तुम्हाला एक असा रिझल्ट सांगणार आहे की जो माणूस फक्त आणि फक्त 45 दिवसात हे जग सोडणार होता. आणि ज्यावेळी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं, मी पुढे सांगतो की तो कशा प्रकारे रिॲक्शन होती ती. 45 दिवसात हे जग सोडणार होता, परंतु पुढे जाऊन त्यांना ज्यावेळी माझा एक व्हॉट्सअपला मेसेज मिळाला होता, अमृतज्योतच्या बाबतीतच साजिक मी टाकलेला होता, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 23 आणि 23 दिवस शिल्लक होते. असे माझे डाऊनलाईन पण म्हणता येईल किंवा सहकारी मित्र पण म्हणता येईल. त्यांचं नाव आहे दिलीप बाबा पाटील. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या NGOs काम करतात त्या NGOचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. आणि त्या व्यक्तीला व्हेरिकोज वेन्स नावाचा एक आजार होता. तो आजार प्रचंड वेदनादायी आहे. आणि त्यांची अशी स्टेप आलेली होती, एक तर पाय कट करायचा होता, म्हणजे दोन्ही पाय कट करायचे होते गुडघ्यापासून खाली, नाही तर पुढच्या 45 दिवसामध्ये ब्रेन हॅमरेज होऊन ते त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की ब्रेन हॅमरेज होऊन तुम्हाला कुठला तरी ब्रेनचा वगैरे अटॅक येईल. परंतु त्यांना जेव्हा अमृत ज्यूस विषय कळालं त्यावेळी त्यांच्याकडे शिल्लक होते फक्त 23 दिवस. त्यातला एक दिवस येण्यात गेला होता मुंबईवरून. आणि ज्यावेळी ते नाशिकला आले माझ्याकडे तेव्हा 23 दिवसापैकी एक अर्धा दिवसही गेला होता. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी अमृत ज्यूस घ्यायला सुरुवात केली. मी त्यांना अमृत ज्यूस घेत असताना त्यांना दिवसातून 3 वेळा घ्यायला सांगितला होता. आणि त्याचबरोबर आपलं पहिलं पॉवर बूस्टर जे होतं ते पॉवर बूस्टर त्यांना दिलेलं होतं. आता ज्याचा इफेक्ट असा झाला त्या पॉवर बूस्टर देण्याचा, ॲक्च्युली त्यांची बॉडी एकदम वीक झालेली होती. अमृत ज्यूसनं ते काम बऱ्यापैकी केलं होतं, पण आपलं पहिलं पॉवर बूस्टर जे होतं त्याने त्यांना ऊर्जा देण्याचं काम केलं, प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचं काम केलं. आणि मुलांना त्या व्यक्तीचं नशीब की असं की पुढच्या फक्त आणि फक्त 20 दिवसामध्ये त्यांना ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही हे जग सोडून जाणार आहात, तो व्यक्ती पुढच्या साधारणतः 23-24 दिवशी पुन्हा धडधाकट असल्याने पुन्हा डॉक्टरांना भेटायला गेला. आणि डॉक्टरांना जेव्हा भेटला तेव्हा डॉक्टर म्हणे शक्यच नाही का तुम्ही जिवंत राहू शकतात, हे शक्यच नाही का तुम्ही जिवंत राहू शकतात. परंतु ते सत्य होतं, कारण ते डॉक्टरांसमोर उभे होते. मग डॉक्टरांनी त्यांना विचारलं तुम्ही काय केलं की तुम्ही आज जिवंत आहेत. तर त्यांनी आपला जाताना ज्यावेळी डॉक्टरांकडे गेले तेव्हा अमृत ज्यूसची बॉटल घेऊन गेले होते. डॉक्टरांनी त्यांना म्हणजे अमृत ज्यूसची बॉटल दाखवली. आणि डॉक्टरांनी जेव्हा सर्व